आज कोपर्ड्यावे जिल्हा परिषद गटातून माझी सुविद्य पत्नी सौ विद्या रामकृष्ण वेता यांच्या प्रचाराचा नारळ, त्याचबरोबर या गणातून आमचे तरुण तडफदार उमेदवार आदरणीय अमित नाना या दोघांच्या प्रचाराचा नारळ ह्या गणातून आम्ही आज नारळ फोडण्याचा शुभारंभ सिद्धनाथाच्या मंदिरामध्ये आज या ठिकाणी आयोजित केला। खरं तर होऊ घातलेल्या 2026च्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये खऱ्या अर्थानं माझ्यासारख्या आणि आमच्या सर्व कार्यकर्त्यांच्या सामान्य कार्यकर्त्यांना भारतीय जनता पार्टीने यावेळेला उमेदवारी दिली नसल्यामुळं या ठिकाणी कार्यकर्त्यांचा आवाज ऐकून सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव खऱ्या अर्थानं माझी पत्नी सौ विद्या रामकृष्ण वेता आणि या गणातून आदरणीय अमित नाना असे 2 उमेदवार, तसेच आमचा पलीकडल्या गणाचा उमेदवार हा उद्या फायनल होईल, असे 3 उमेदवार या जिल्हा परिषद गटातून आम्ही अपक्ष म्हणून उभा करतोय। खरं तर काही ठराविक नेत्यांना माझ्यासारखा कार्यकर्ता किंबहुना अमित नाना असेल किंवा आमच्या अनेक कार्यकर्ते यांना या ठिकाणी नको होतं, म्हणून खऱ्या अर्थानं आमच्यासारख्या अनेक कार्यकर्त्यांची या ठिकाणी एबी फॉर्म दिले नाहीत आणि आमची तिकीटं कापली। तर कार्यकर्त्यांचा हा उद्रेक झालेला आहे की आपल्या नेत्याला किती वेळा डावललं जातंय, त्यामुळं कार्यकर्त्यांचीच इच्छा आहे की भाऊ तुम्ही यावेळेला अपक्ष म्हणून लढलं पाहिजे, म्हणून ही आज आमची निवडणुकीची लढाई किंबहुना ही संघर्षाची लढाई आम्ही या ठिकाणी उभा केली आहे।